ताई श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. अनुभव शेअर करायचा आहे का? हो, एक हा. मिनिट, एकच मिनिट. अनुष्का, तुला वेळ आहे का? 10-15 मिनिटांनंतर संध्याकाळी अनुभव शेअर करायचा आहे. हा ताई, श्री स्वामी समर्थ. कुठून बोलताय ताई? मी आता नाशिकहून बोलते, पण मी आहे जायखेड, म्हणजे सटाणा तालुक्याची आहे. सटाणा? हा हा, जायखेड. बागलाण, तालुका बागलाण. माहित आहे मला. हा 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 हा. नाव सांगायचंय का? नाही, आधी बरं बरं. स्वामींचंच गुणगान गायचंय, नंतरच नाव. बरं बरं बरं, सांगा. किती छान सांगता. ताई, सगळं असं आता तुम्हाला ऐकणं आणि माझी एक मोठी बहिणी ती जे सांगते आणि तुम्ही जे बोलतात, मला अगदी साम्य वाटतं. त्याच्यामुळे मला खूप आनंद होतोय तुमच्याशी बोलताना. हो का? हा. काय अनुभव आला ताई? अनुभव तर आपल्याला जसं स्वामी करतो तसं तर क्षणोक्षणी येत असतो. बरोबर. पण आता त्याच्यातले आपण मी आता थोडंसं सांगते, सुरुवात करते. जसं म्हणजे माझं 12वी नंतर D.Ed झालेलं आहे. अरे बापरे. अरे वा. पण ताई, आमचं कसं, मी म्हणजे माझी मोठी बहीण आहे ना, तीच तिच्या नात्यात होतं स्थळ. तर मी स्वामींना सांगायची की मला तेच मिळू दे, कारण ती खूप गुणगान गायची. शेतकरी ते, स्वतः इंजिनियर आहे, आमची बागायती शेती आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण मग लग्न झालं माझं नेमकं, म्हणजे मी होती मावशीकडे ओझरला आणि मनमाडला जात होती. तेव्हा माझे मावसा सोडवायला आले होते. त्यावेळेस दिंडोरी हे नाव वाचलं ना मी. तर मग मी असं मनात दिंडोरी त्या पाठीकडे पाहून म्हटलं स्वामी राया, मला ना हे स्थळ मिळू दे. आणि नेमका बघा, स्वामींनी तोच योग आणला. अरे वा. झालं लग्न? हा, लग्न झालं. अहो, माझ्या लग्नाला आता जवळजवळ 24 ते 25 वर्ष झाले. बापरे बापरे बापरे. मग तुम्ही जॉबला पण असाल? नाही हो ताई. नाही का? नाही, जॉबला नाही. बागायती शेती आहे. अरे वा. मग माझी सासरची मंडळी म्हणायची, आम्ही तर तेवढे काय आठवड्याला वाटतो. बरोबर आहे. ताई, शेती बिझनेस कुठलाही असो, तुम्ही जेवढी मेहनत कराल ना तेवढं तुम्हाला मिळेल. नोकरीमध्ये फक्त बे आहे. एक महिन्याला एक स्पेसिफिक अमाऊंट येते, त्याच्या पुढे तुम्ही जाऊ नाही शकत. मग काही इच्छा पूर्ण नाही होत. खरंय ते आहे. पण कसं, आपल्याला शिकलेल्याचा आणि माझ्यामध्ये माझ्या वडिलांचा गुण आहे. म्हणजे माझे वडील शिक्षक होते. आणि माझ्या आई पण स्वाध्याय, लहानपणापासून आईला खूप स्वाध्यायचं वेळ होतं. अरे वा. आई वडिलांना. आणि मग कसं, ते बालपणापासून आई मला स्वयंपाक करता करता स्तोत्र मंत्र वगैरे सगळं स्वाध्यायचं करायची ना. तर आमचं खूप पाठ झालेलं असायचं भावा बहिणींचं. अरे वा. आणि मधून मधून स्वामी केंद्रात जायचं. धुळ्याला आहे ना माझं माहेर आहे. अगदी क्वचित जायची बरं का, एवढं नाही. बघा. पण मग कसं, ती एक जी ओढ असते ना, आपल्या गुरूंकडे ओढून नेतो. खरंय. तर ती आपोआप तिकडे ओढूनच नेलं मला. जसं लग्न झालं तेव्हा जास्त झालं, कारण आमच्या गल्लीत पण एक मंगल काकू आहे म्हणून, तर मी त्यांचं नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं की त्यांनी पण त्यांचे अनुभव बरेच सांगितले होते आपल्या चॅनलला. त्याच्यावर नाही, मला सांगायच्या त्या. अच्छा. तसे तर खूप अनुभव आहे. मग मला पण आपोआप ओढ निर्माण झाली. आणि जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा, म्हणजे आम्ही 3 भाऊ, म्हणजे 3 जावा. मग माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मोठ्या जाऊबाईंना 2 मुली होत्या. आणि माझ्या 2 नंबरच्या ज्या जाऊ आहे ना, त्यांना म्हणजे पहिली 4 वर्ष होऊन गेले. मी जेव्हा झाली ना तेव्हा त्यांचं 4-5 वर्ष होऊन गेले ते लग्नाला. तर एकदा त्यांच्या मुलाचा गर्भ होता, तर त्याला काहीतरी होल होतं म्हणून तो काढण्यात आला होता. एकदा मुलगी झाली, तर ती पण 1-2 दिवसातच गेली. अरे. आणि मला कसं, त्या घरात लहान मूल नव्हतं, त्या राहायच्या, त्या नाशिकला राहायच्या मोठ्या जाऊबाई. बरोबर. आणि लहान मूल नसल्यामुळे, आणि कसं आमच्या सासूबाई पण कडकच होते. त्यावेळेस सगळं कडकच. खरंय. आणि भरपूर काम असायचं, एवढी सवय नसायची. पण माझ्या त्या आत्ते सासूबाई म्हणायच्या की आपल्या उंबरठाचा गुण जो इथे येतो ना, तो बरोबर काम करतोच. तसं आपोआप
होऊनच जायचं. आणि माझ्या जाऊबाईंना पण शेतकऱ्यांच्याच घरातल्या होत्या त्या भरपूर कामं करायच्या. त्यांच्या मानाने मी तेवढं नाही करू शकायची. बरोबर. पण आता प्रत्येकाजवळ भगवंताने एक गुण दिलेला राहतो. तो फक्त फुलवायचा असतो. खरंय खरंय खरंय. सुंदर. मग मी ना स्वामी समर्थ केंद्रात हळूहळू करून जायला लागली. मग पहिलं पारायण केलं गुरुचरित्राचं. आणि मग ते गुरुचरित्राचे पारायण झाल्यानंतर मग अचानक एकदा योग आला दिंडोरीला आणि सप्तशृंगीला जायचा. मग मी माझ्या म्हणजे माझं पण आणि माझ्या जाऊबाईंचं पण नाव दिलं. अरे वा. मग आम्ही गेलो गुरुपौर्णिमेला. चैत्र वैशाख म्हणजे मग तिकडनं आल्यानंतर जून महिन्यात माझा पिरियड टळला. आणि जुलै महिन्यात माझ्या जाऊबाईंचा. अरे वा. मग आम्हाला मुली झाल्या. अरे वा. एका महिन्याचं अंतर आहे. आणि आज माझी मुलगी भोपाळला MBBSच्या 3ऱ्या वर्षाला आहे. बापरे बापरे. वा. कमाल कमाल. आणि ती जाऊबाईंची मुलगी हे करते MA सायकोलॉजी मध्ये. ती पण डॉक्टर होणार आहे तिथे. अरे वा. सायकोलॉजी. सगळं स्वामींची म्हणजे हेच लागलेलं आहे आम्हाला सगळ्यांना. वेळच लागलेलं आहे आता. एकच मुली आहेत का तुम्हाला दोघींना? नाही, आणि एक मुलगा पण आहे. नंतर मुलं पण झाली. अरे वा. मस्त. खूप नवस वगैरे पण झाले. भटाई माता असो इकडे जाणं मुलांसाठी पण खूप कठीण गेले आमचे ते. खरं त्यावेळेच्या मुली सहन पण करायच्या. आताच्या मुलींची मानसिकता नाही सहन करायची. खरं काय करता. पण म्हणजे भगवंत आपल्याला साथ देतोय ना, तर आपण निगेटिव्ह गोष्टी नाही पाहिजे. आता आपण पॉझिटिव्हच पाहिजे. कसं बोललात. जे चांगलं तेच बघावं, वाईटाकडे दुर्लक्ष करावं. तेच ना. कोणाला त्रास नसतो ताई. खरंय खरंय. कोणाला नसतो. तुम्ही आई झाल्यावर पण वेदना असतात, बायको झाल्यावर पण असतात, नंतर सासू झाल्यावर पण असतात. कुठलीच गोष्ट सोपी नाही. सून झाल्यावर पण असतात. हो. कारण मी पण पाहते ना आता बऱ्याच जणांची लग्न होतात पण त्या सासूबाईंना काही सुख मिळतं का बा असं काही नसतं. काही नसतं. खरंय. मी तर म्हणेल ह्या जगात ज्याला मुलगी तो सगळ्यात भाग्यवान. कमीत कमी असं अपेक्षा मानसिक शांती तरी असते. ते एक वेगळंच असतं. खूप छान ताई. ताई आणखी गोष्ट सांगायची आहे म्हणजे की आता मी 4-5 वर्षापासून नाशिकला आलेली इथे. अच्छा. माझ्या लहान मुलाला शिकवण्याकरता आली होती. माझ्या मिस्टरांनी पाठवली बघ, घरच्यांनीच पाठवलं मला. आणि मग माझी पुतणी पण असते आणि तो पण असतो. त्याची 10वी झाली आणि तो आता 11वीला अशोका हॉस्टेलमध्ये त्याला टाकलेलं. आणि ताई सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस नामस्मरण करते ना त्यावेळेस मला भगवंताने इतकी छान बुद्धी दिली की गणपतीचे गीत रचायला भगवंताने मला बुद्धी दिली. देवीचे, विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे हे उत्स्फूर्तपणे यायला लागलं. एखादं बोलून दाखवता का ताई? गाऊन दाखवा. हो ताई. मी ना माझे मिस्टर काय म्हणतात कोणाला सांगू नको, आपल्याला त्याचं मोठंही करायचंय. पण आता केव्हा कराल तुम्ही? ज्ञान वाटल्याने ना वाढच असतं. नाही पण आपल्या चॅनलला कसं आहे ताई, ज्याचा अनुभव आहे, ज्याच्या कविता आहे त्याच्याच मुखातनं गायलं जातात, त्याचंच नाव राहतं. असं आहे. मग मी स्वामींचं एक गीत म्हणते आणि मी प्रत्येक वेळेस छोटा छोटा एक अनुभव शेअर करेल ना, एक गीत नक्कीच म्हणेल. खूप छान. मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आजच्या सकाळचा अनुभव पण ऐकला असेल ना तुम्ही? नाही ना ताई. मी खूप सुंदर आहे. केंद्रात गेली होती ना तर मग मोबाईलच उघडला. अच्छा. आता पण मी ऐकते म्हणजे ऐकतेच ताई. आणि एक दुसरं मला सांगायचं होतं, त्या ताईंना बघा दिंडोरी अक्कलकोटला गेल्यानंतर त्यांना पायरीच्या इथे साक्षात स्वामी माऊली दिसली होती. स्वामी त्याच ताईंचा आज सकाळी अनुभव आलेला आहे. आई ग. स्वामी माझ्या घरी येऊ नका तुम्ही. अरे बापरे. फार सुंदर अनुभव आहे. मी ते हेडिंगच ते दिलेलं आहे, तुम्ही बघा. ते थंबनेल खूप छान आहे ते. आणि त्या ताईंचे जसं भगत ताईंचे मी पाहिले ना स्पेशल अनुभव करताय ताई तुम्ही. हो, तर तुम्हीच कमेंट केली का मग? हो, मी कमेंट केली स्पेशल. मग आता मी ते तुमचे कमेंट वाचूनच कालच केले की सातारा ताई असं.
आता त्यांचे झालेले अनुभव मी शोधते आणि मग त्याच्यामध्ये टाकते ते. चालेल. ते बोलून दाखवा ना ताई स्वामींची. बोलू. पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ. तुमच्या चरणी. परम कृपाळू दीन दयाळा सद्गुरु स्वामी समर्था. परम कृपाळू दीन दयाळा सद्गुरु स्वामी समर्था. भक्तवत्सला भक्ताभिमानी श्री स्वामी समर्था. भक्तवत्सला भक्ताभिमानी श्री स्वामी समर्था. अज्ञानी या बालकाचे पालक तुम्ही समर्था. झाले पालक तुम्ही समर्था. वेळोवेळी तुम्हीच पळविले संकट किती अनर्था. गोड नाम तुझी मुखी असू दे नयनी मूर्ती वसू दे. तुझी नयनी मूर्ती वसू दे. तव सहवासे तन मन माझे भक्तिमय होऊ दे. गीत पुष्प हे अर्पिते तुझला कृतार्थ करतो मजला. स्वामी कृतार्थ करतो मजला. जीव शिव हे एकच झाले भेद पहा हा सरला. जीव शिव हे एकच झाले भेद पहा हा सरला. ताई आवाज पण सुंदर, ताल सूर लय काय आणि हृदयात भिडलं ते गाणं. हृदयात भिडलं. तुमची पण मी एक स्पेशल प्लेलिस्ट बनवते. म्हणजे तुम्ही जेव्हा काही प्रसिद्ध कराल तेव्हा तुम्ही याच्यातनं सगळं घ्या. हो ताई नक्की. किती सुंदर ताई, किती सुंदर. माझ्या अंगावर बघा शहारे आले. अरे वा. खरंच खूप छान ताई. स्वामी माऊलींनी तुम्हाला पाठवलेलं आहे हो ताई. बापरे, स्वामींची खूप कृपा राहील ताई तुमच्यावर. आणि मी शेवटी तेच मागते की जीव शिव एक ना स्वामी, बस तुझ्या चरणी मला शेवटी अर्पण कर. खरंय, माझं तेच म्हणणं आहे. सन्मार्गाने सगळं व्यवस्थित होते. मी तुमची प्लेलिस्ट बनवेल ना, त्याला जायखेडे ताई असंच नाव देते, म्हणजे तुमचं नाव पण नको कुठे. चालेल ना? हो. आणि प्रत्येक वेळेला एक कवी तुमचं गाणं असेल स्वामींचं, गणपतीचा कुठलंही. आवाज काय दिलाय तुम्हाला ताई. माझ्या आई वडिलांची देणी सगळी. खरंच ताल सूर लय सगळं अगदी अप्रतिम. ताई एक गणपतीचं म्हणू का? आज गणपतीची सुरुवात आहे. हो चालेल ना ताई. ठुमकत ठुमकत गणपती आले. गणपती आले हो गणपती आले. छोट्या छोट्या उंदीर वाहनावर बसून आले. मोठे मोठे पोट सांभाळून नीट आले. एक दंत कृपावंत बघा बघा आले. गणपती आले हो गणपती आले. कोटी कोटी सूर्य आहे देवा तुझ्या पोटी. सकल कला अनविद्या तुझ्याच हाती. रिद्धी सिद्धी नायक तू रे जग जेठी. गणपती आले हो गणपती आले. लांब लचक सोंड तुमचे सुपाय एवढे कान. डोलाविता मान अर्धा दात दिसतो छान. लाडू मोदक लाल फुले दुर्वांचा मान. गणपती आले हो गणपती आले. गळा मोती माळ कानी कुंडल झुपकेदार. प्रथमारंभी तुला देवा माझा नमस्कार. तव चरणांची भक्ती देहा मज आशीर्वाद. गणपती आले हो गणपती आले. ठुमकत ठुमकत गणपती आले. गणपती आले हो गणपती आले. बापरे, साक्षात सरस्वती आहे ताई. तुमचे आई वडील खरंच नशीबवान ज्यांनी तुमच्यासारखी मुलगी जन्माला घातली. का नाही समजते स्वामी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकणार. आणि मिस्टर पण किती छान, की ते म्हणाले नाही आपण एकत्र काहीतरी करू. खरंच सगळे सुख तुमच्या चरणी लाभो. अरे बापरे ताई, खूप खूप मोठा आशीर्वाद दिला मला. बस मी पाय पडता नाही सांगते, मला फक्त तुम्ही तोंड भरून आशीर्वाद द्या. बाकी काही दिलं तरी चालेल असं प्रत्येकाला मी. खरंय ताई. कुणाचा तुम्हाला जर म्हणजे आशीर्वाद घेता नाही आला तर शाप तरी नका घेऊ बाबा, असं आयुष्यात. फार सुंदर ताई, खूप सुंदर. मी हे शेअर करते ताई. हो ताई, हो. श्री स्वामी समर्थ ताई. आणि मला ना मेसेज मध्ये तुमचं नाव देऊन ठेवा.
म्हणजे मला ते मी तसं करेल. नाही मी नाव पण सांगेल ताई. पण एक दोन माझे अनुभव शेअर करू द्या. आधी माझ्या स्वामींचंच गुणगान करू द्या मग करेल. बरं. चालेल चालेल. मला फक्त मेसेज करून ठेवा सेव्ह करण्यासाठी. चालेल चालेल. हो ताई, तुम्हाला पण ऐकून मला खूप आनंद झाला. स्वामी कधी कधी एकमेकाला आवडतातच. खरी गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.